नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालयात तुमचं स्वागत करत आहे। आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? विरामचिन्ह। काय आहे तिचं नाव? विरामचिन्ह। आणि हा धडाचा हा पहिला सीझन आहे। तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे। तर चला बघून घ्या। बघा, तुमच्या समोर आता पहिले आलेला आहे विरामचिन्ह यांची परिभाषा। काय येणार आहे? विरामचिन्ह यांची परिभाषा आलेली आहे। तर चला बघून घ्या। बोलते समय या बातचीत करते समय एक ही गति से नहीं बोलते, बल्कि बीच बीच में रुकते बोलते हैं। रुकने की इस क्रिया को विराम कहते हैं। लिखते समय रुकने की इन जगहों पर कुछ चिन्ह लगाए जाते हैं। इन्हीं चिन्हों को विराम कहते हैं। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे की विरामचिन्ह यांची परिभाषा कशाप्रमाणे दिलेली जात आहे। बघा, बोलते समय जेव्हा आपण बोलत आहे किंवा जेव्हा आपण बोलत आहे, जेव्हा त्यांची बातचीत करत आहे, जेव्हा आपण बोलत आहे, ज्या वेळी आपण बोलत आहे किंवा त्यांची बातचीत करत आहे, या वेळीचा एक गती, या वेळीच्या एक गती आपल्याला बोलता बोलता बीच मध्ये रुकून जाणार आहे, म्हणजे थांबून जाणार आहे। त्या थांबवायची क्रियाला आपण विराम म्हणतो। त्या थांबवायची क्रियाला आपण काय म्हणतो? विराम म्हणतो। लिखते समय रुकने की, जेव्हा आपण लिहत आहे त्या वेळी आपल्याला थांबायची आणि कोणती जागा थांबायची, कोणती जागा थांबायचा आणि कुठे चिन्ह लगायचा, यांना चिन्ह किंवा विरामचिन्ह असं म्हणतं। यांना चिन्ह किंवा विरामचिन्ह असं म्हणतं। कळलं की नाही? पुन्हा सांगू? चला, आता नीटप्रमाणे ऐकून घ्यायचंय। कळलं? हो। बघा, जेव्हा आपण बोलत आहे त्यावेळी बातचीत करताना आपल्याला वेळाला एकही गतीतून नाही बोलायचं आहे, बल्कि मध्ये मध्ये रुकून म्हणजे थांबून बोलायचं आहे। आणि त्या थांबण्याची क्रियाला आपण काय म्हणतात? विराम म्हणत आहे। जेव्हा आपण लिहत आहे त्याच वेळी आपल्याला थांबायचं आहे आणि विविध जे जगा आहे, विविध जे स्थान आहे त्याबद्दल आपल्याला चिन्ह लावायचं आहे आणि या चिन्हाला आपण विरामचिन्ह असं म्हणतो। काय म्हणतं? विरामचिन्ह असं म्हणतं। या चिन्हाला आपण विरामचिन्ह असं म्हणतं। कळलं की नाही? हो। तर चला अजून काय आहे बघून घ्या। बघा, नीचे दिए गए अनुच्छेद को पढ़ो। आता खालती काही अनुच्छेद म्हणजे आकलन दिलेलं आहे, त्याला आपल्याला काय करायचं? वाचन करायचं आहे। तर नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे। पिता जो जल्दी से बोले आते आते शिक्षकों से गिर गया, पर मैंने कहा तुम्हारे दोस्त का जन्मदिन है, जरूर जाओ। मेरा दिया गुस्से में पागल हो गया, मन किया और चीख पड़ूं रमन के पापा के सामने कि ये झूठ, मक्कार और निंददी है। मुझे पीटकर लाए हैं और यहाँ झूठ बोल रहे हैं। बोला कुछ नहीं, बस गुस्से में उन्हें घुरता रन की उंगलियां पकड़ते अंदर चला गया। आता बघा इथे, पिताजी तुम्ही जे हा आकलन बघत आहे, जे आकलन तुम्ही बघत आहे, तुम्हाला असं वाटत नाही आहे की कुठेतरी आपल्याला थांबवायचं होता, कुठेतरी कोणताही प्रश्नचिन्ह लावायचा होता, कुठेतरी अल्पविराम लावायचा होता? हा तुम्हाला कळतं की नाही? तुम्ही सांगा मला। हो। तर याबद्दल यांनाही आपण विरामचिन्ह म्हणतो की कुठे कोणता चिन्ह लावायचा आहे किंवा कुठे कोणता काय करायचं आहे, यांनाही आपण विरामचिन्ह म्हणतो। तर चला बघून घ्या अजून काय आहे। इस अनुच्छेद को पढ़ने में परेशानी हुई, कुछ समझ में आया? अब यही अनुच्छेद दोबारा पढ़ो। पिताजी जल्दी से बोले आते आते सीढ़ियों से गिर गया, पर मैंने कहा तुम्हारे दोस्त का जन्मदिन है, जरूर जाओ। जेव्हा तुम्ही हा आकलन वाचत होता तुम्हाला खूपच परेशानी आलेली होती की नाही? हो, खूपच परेशानी आलेली होती। काही समजले नाही, आपल्याला काही समजले नाही। तर तुम्ही इथे बघणार, इथे प्रश्नचिन्ह आहे आणि इथे पण प्रश्नचिन्ह आहे। अब यही अनुच्छेद दोबारा पढ़ो। आता आपण हा जे आकलन होता, अनुच्छेद म्हणजे आकलन, पुन्हा वाचन करायचं आपल्याला। बघा, पिताजी जल्दी से बोले, पिताजी म्हणजे वडील, जल्दी म्हणजे खूपच जल्दबाजी बोललेले होते। आते आते सीढ़ियों से गिर गया, येताना ते सीढ़ीमध्ये पडलेले आहे। तर तुम्ही इथे बघणार, इथे काही आणि इथे काही जे आपण चिन्ह लावलेला आहेत। पर मैंने कहा, परंतु
मीने सांगितले, तुम्हारे दोस्त का जन्मदिन है, जरूर जा. तुमचा मित्रचा वाढदिवस आहे, तुम्ही जरूर जायचं आहे, तुम्हाला जरूर जायचं आहे. तर तुम्ही इथे बघणार की इथे खाली जे चिन्ह लावलेलं आहे ते कशाप्रमाणे लावलेला आहे. तर चला अजून बघून घ्या. मेरा दिमाग गुस्से में पागल हो गया. आणि त्याच वेळी माझा जे दिमाग आहे जे गुस्सातून क्रोधातून खूपच वेडे झालेला होता. मन किया जोर से चीख पडू. आणि त्यानंतर माझा असा मनात होता की मी खूपच जोरात चिडू. रमन के पापा के सामने. कोणाचा? रमन यांचा वडील सोबत किंवा यांच्या समोर खूपच जोरातून मी चिडलेले होते आणि जोरात ओरडू की झूठे है, मक्कार और निर्दयी है. की हा झूठ बोलत आहे, हे खूपच मक्कार आहे, हे खूपच निर्दयी आहे. मुझे पीट कर लाया, मला मारून आलेला आहेत. और यहाँ झूठ बोल रहे. आणि इथे झूठ बोलत आहे. बोला कुछ नहीं, पर गुस्से में उन्हें घूरता रमन की उंगली पकडे अंदर चला गया. मी तिथे काहीही सांगितले नाही, परंतु मी त्यांना क्रोधातून बघत होते आणि क्रोधातून बघत मी रमन यांचा उंगली पकडून आतमध्ये गेलेले होते. अब अनुच्छेद को पढ़ने में आसानी हुई. आणि आता तुम्ही हा जे अनुच्छेद वाचत होता त्याबद्दल तुम्हाला खूपच आनंदी किंवा खूपच आसानी झालेली होती. अच्छी तरह समझ भी आया. क्या कारण है? अच्छी तरह सगळं समजलं पण यांचे कारण काय आहे? कळलं का तुम्हाला? कळलं की नाही? हो, तोच. यांचं कारण असं आहे की पहिल्या आकलनमध्ये आपण कुठेही चिन्ह लावलेला नाही होता. त्याबद्दल आपल्याला वाचन कराबद्दल आपल्याला खूपच कठीणाई आलेली होती. कारण की आपल्याला असं माहिती नाही झालं आपल्याला कुठे थांबायचं आहे, कुठे कोणचा प्रयोग करायचा आहे, कुठे कोणत्या शब्दाला जोरात बोलायचं आहे, हा सगळं आपल्याला माहिती नाही झाली. त्याबद्दलही मी तुम्हाला पुन्हा सांगत आहे की हा सगळं जे चिन्ह लावत आहे, कुठे कुठे लावत आहे, हे नीटप्रमाणे तुम्ही बघून घ्यायचं आहे. कळलं? तर चला अजून काय बघून घ्या. आता आपण पाहणार आहे विरामचिन्ह यांचे अनेक प्रकार. आता आपण काय पाहणार आहे? विरामचिन्ह यांचा खूपच अनेक प्रकार पाहणार आहे. तर यांच्या विरामचिन्हामध्ये खूपच अनेक प्रकार आहेत. त्याबद्दल आता आपण पहिला पाहणार आहे. पहिला काय आहे तुमचा? पूर्ण विराम. पहिला काय आहे? पूर्ण विराम आहे. तर चला यांची परिभाषा बघून घ्या. इसका प्रयोग वाक्य के पूर्ण होने पर किया जाता है. पूर्ण विराम यांचा प्रयोग आपल्याला जे वाक्य आपण लिहत आहे त्यांचं पूर्ण होणार बद्दलही करून जात आहे. कळलं की नाही? यांचा प्रयोग वाक्याला पूर्ण होऊन जात आहे त्याबद्दल त्यांचा प्रयोग केलेले जात आहे. जसं इथे बघा, रोशनी के रंग फैलाना अच्छा है. रोशनी यांचा रंग पसरलेला खूपच चांगलं आहे. तर हा शब्द आपल्याला काय आहे? संपूर्ण झालेला आहे. तर याबद्दल इथे पूर्णविराम लागलेला आहे. आता दुसरा बघा, रमन के पापा दरवाजे पर ही मिल गए थे. रमन यांचं वडील आपल्याला दरवाजामध्येही भेटलेले होते. तर याप्रमाणे इथे जे चिन्ह लावलेलं आहे ते कोणाचं चिन्ह आहे? पूर्णविराम यांच्या चिन्ह आहेत. कळलं? हो. तिसरा, आत्मा ही परमात्मा आहे. आत्मा हीच परमात्मा आहे. तर इथे पण हा चिन्ह लावलेला आहे. आता चौथा, मिठी बोली के गुल रोपना सीख लीजिए. मिठी बोली यांचं गुल रोपायचं आपल्याला शिकायचं आहे. कळलं? काय करायचं आहे? शिकायचं आहे. तर याबद्दल हा जे आहे ना ते पूर्ण झालेला आहे. तर यांना आपण काय म्हणतात? विरामचिन्हाचा हा पहिला प्रकार आहे. त्यांना आपण पूर्णविराम असंही सांगते. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण पाहणार आहे दुसरा. त्याचं नाव काय? अल्पविराम. काय आहे? अल्पविराम. आणि यांचं चिन्ह कसं आहे बघा इथे. हे यांचं चिन्ह आहे बघा. पढ़ते अथवा लिखते समय थोड़ी देर रुकने के लिए इसका प्रयोग किया जाता है. इसी प्रकार एक वाक्य में आए विविध नामों को अलग अलग बताने के लिए इसका प्रयोग किया जाता है. नीट प्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. जेव्हा आपण वाचन करते किंवा लिहत असताना थोड्या वेळातून आपण काय करते? थांबते. तर या थांबायचा प्रयोग आपण या चिन्हाचा उपयोग करते. जेव्हा आपण थांबते तेव्हा या चिन्हाचा प्रयोग आपण करते. जसं इथे बघा, या प्रकाराची हे वाक्य जे आहे विविध नामानुसार वेगवेगळे करण्यासाठी त्यांचा प्रयोग करत आहे. वेगवेगळे करण्यासाठी त्यांचा हा जे अल्पविराम आहे त्यांचा प्रयोग आपण करत आहे. जसं इथे बघा, सहयोग मन वचन कर्म इन तीनों से होता है. सहयोग मन वचन कर्म हा तिघं बरोबर ही होत आहे. तर तुम्ही इथे बघणार जे एक वाक्य पूर्ण झालेलं आहे तर दुसऱ्या वाक्याबद्दल हा चिन्ह लावत
आहे वचन कर्म. दुसरा बघा, जिस रफ्तार से हम गए थे दुगनी रफ्तार से वापस आए. ज्या रफ्तारातून आम्ही गेलेले होते त्यांचं दुगणी रफ्तारबद्दल आपण परत येले. तर याप्रमाणे इथे हा जे वाक्य हे वेगवेगळं आहे, तर याबद्दल इथे यांचा प्रयोग केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. वे चिठ्ठियां भी रख लेना जिनके जवाब देने हैं. ते चिठ्ठी पण तुम्ही ठेवणार आहे ज्यांचा जवाब आपल्याला द्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघणार या चिन्हाचा प्रयोग केलेले आहेत. चौथा, हमने सोचा मनन करो, तुम सोचो समझो करो समीक्षा. आम्हाला असे विचार आले की तुम्ही मनन करणार आणि तुम्हाला विचारून करून समजायचे आहे, समीक्षा करायचं आहे. तर तुम्ही इथे बघणार की यांचा प्रयोग केलेले जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपण बघणार आहे अर्धविराम. काय पाहणार आहे? अर्धविराम. बघा यांचे चिन्ह कशा प्रमाणे दिलेले जात आहे असं. जहां अल्पविराम से कुछ अधिक देर रुकना हो वहां अर्धविराम का प्रयोग किया जाता है. जेव्हा आपल्याला अल्पविराम बद्दल या वेळातून काहीतरी अजून थांबायचं आहे तेव्हा अर्धविराम यांचा प्रयोग केलेले जात आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. बघा आता तुम्ही इथे पाहणार आहे तिसरा अर्धविराम. काय पाहणार आहे? अर्धविराम. जहां अल्पविराम से कुछ अधिक देर तक रुकना हो वहां अर्धविराम का प्रयोग किया जाता है. जिथे आपल्याला अल्पविराम तिथे थांबायचं आहे, जिथे आपल्याला अल्पविराम तिथे थांबायचे आहे काही क्षण, तर तेव्हा आपण अर्धविराम यांचा प्रयोग करत आहे. जसे हिंदी साहित्य का विकास उन्नति में डायरी का भी योगदान है. हिंदी साहित्य यांच्या विकास उन्नति यांच्या बरोबर डायरीचं पण योगदान आहे. तर इथे तुम्ही बघणार हो. हम आपस में कितना भी लड़े टकराए बाहेरी शत्रु के लिए एक ही है. आम्ही आपसमध्ये कितीही भांडण करूया परंतु बाहेरी शत्रूमध्ये आपण एकही आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. तीसरा बघा इथे, तुम्हें पैसों की जरूरत होगी मगर मैं जानता हूं पैसे नहीं मागोगी. तुम्हाला पैशाची गरज आहे परंतु मला हे पण माहिती आहे की तुम्ही पैसा नाही मागणार आहे. कळलं की नाही? हो. तर हा झाला तुमचा अर्धविराम. आता अजून काय आहे बघून घ्यायचं आहे. आता आपण पाहणार आहे प्रश्नसूचक चिन्ह. काय पाहणार आहे? प्रश्नसूचक चिन्ह. जसं इथे तुम्ही बघणार प्रश्नसूचक चिन्ह कसं प्रमाणे दिलेले जात आहे. बघून घ्या. ज्या वाक्यामध्ये कोणताही प्रश्न हो वहां इसका प्रयोग किया जाता है. ज्या वाक्यामध्ये कोणताही प्रश्न होऊन जाणार आहे त्याबद्दल त्यांचा प्रयोग केलेले जात आहे. बघा इथे पहिला, आखिर नाखून इतने बहया क्यों है. आखिर नाखून इतकं बहया काय आहे. तर याप्रमाणे इथे प्रश्नाचं चिन्ह किंवा प्रश्नसूचक चिन्ह. दूसरा, क्या यही वो दाने हैं जो मैंने तुम्हें दिए थे. का हेच तो दाणे आहे जो मी तुम्हाला दिलेले होते. हो. तर याबद्दल इथे दिए थे. तर हा प्रश्नसूचक चिन्ह. मनुष्य किस और बढ़ रहा है. मनुष्य कोणता कडे वाढून जात आहे. तर इथे यांचा प्रयोग बघा कुठे दिलेले जात आहे. तो क्या मैं अपना घर उजाड़ दूं. तर काय मी आपला घर स्वतःचं उजळून घेणार आहे. तर याप्रमाणे इथे जे प्रश्न दिलेले आहेत ते कशा प्रमाणे दिलेले जात आहे किंवा कशा प्रमाणे होऊन जात आहे ते तुम्ही नीटप्रमाणे बघून घ्यायचं आहे. कळलं की नाही आता? हो. तर अजून काय आहे बघून घ्या. चला. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की विरामचिन्ह यांची परिभाषा आणि त्यांचे काही प्रकार पण आपण पाहिलेले आहे. जेव्हा तुम्हाला हा समोर आलेला आहे तेव्हा तुम्ही त्यांचं जे उदाहरण दिलेलं आहे ते सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे आणि त्यांची परिभाषा बघायचं आहे आणि कशा प्रकारे त्यांच्या चिन्हाचा प्रयोग करून जात आहे ते पण तुम्हाला महत्त्वाची गोष्टी आहे. कारण की तुम्हाला हा लिहिताना हा प्रश्नाचा चिन्हाचा प्रयोग करायचा आहे. तर कशाप्रमाणे कुठे कोणाचा प्रयोग केलेले जात आहे ते पण तुम्ही बघून घ्या आणि करून घ्या. जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. आणि सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकून घ्यायचं आहे. कारण की हा जे व्याकरणचा धडा आहे त्याचबरोबर तुम्हाला सगळं माहिती भेटणार आहे की कशाप्रमाणे कोणत्या चिन्हाचा प्रयोग करत आहे किंवा कशाप्रमाणे कोणाचा प्रयोग करण्यासाठी आपल्याला उत्तम करायचं आहे. कळलं की नाही? लवकरच लवकर सांगा. हो. धन्यवाद.